नमस्कार, studio.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी विशाल. मसाजोग गावात मी आत्ता आहे. इथली घटना परत एकदा सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण इथे आत्ताच संभाजीराजे येऊन गेले. वेगवेगळे आमदार, लोकप्रतिनिधी इथे येऊन गेलेत. या पीडित कुटुंबाला आजही न्यायाची अपेक्षा आहे, कारण सर्वच्या सर्व आरोपी अजून पकडले गेलेले नाही आहेत. अनेक लोक इथे सातत्याने येत आहेत. पीडित कुटुंबासोबत ते उभे आहेत सातत्याने. रमेश पाटील माझ्यासोबत आत्ता आहेत. ते सुद्धा संभाजीराजेंसोबत इथे भेटायला आले होते. संभाजीराजेंनी इथे या ठिकाणी आलेले असल्यामुळे माध्यमांशी बोलणं टाळलं, पण रमेश पाटील माझ्यासोबत आत्ता आहेत. ही घटना घडून आत्ता आपण बघतोय. अजूनही या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे. सगळे आरोपी अजून पकडले गेलेले नाही आहेत. पोलिसांसोबत कसा फॉलोअप चालू तुम्ही काय बोललात का? मी यांना फोन केला होता बारगळ साहेबांना. ते मला म्हणाले की पी-आयना विचारा. म्हणजे तुम्ही मोठ्या पदावर असून माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची, की असून पुन्हा म्हणता तुम्ही पी-आयला विचारा. आणि हे जे दुःख आहे फक्त हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं नसून आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं. जिथं जिथं मराठा समाजाच्या प्रवेश गरजावर सुतूक पडलेले ते. आज तुम्ही बघाल, मी रोज कंटिन्यू शेविंग करणारा माणूस, आज माझी दाढी पडली, हे मलाही सुतूक आहे. तो व्यक्तीने तर माझ्या घरातला माणूस गेलेला आहे. आणि एवढं दुःख होतं की विचारू नका. असं मारणं शक्य नाही. अशा इतका त्रास कदाचित आम्हाला पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये पण होत नसेल जेवढा त्रास त्यांची जी अवस्था बघून झालेली. मरणं येणं होत असतं. पण संतोष देशमुख जे आहे, हे संभाजीराजे छत्रपती त्यांच्यासारखं मृत्यू पावलेले आहे. आणि त्यानंतर संपूर्ण मराठा समाज जागृतला झाला आहे. असं नाही की संपूर्ण म्हणजे की ज्या व्यक्तीने त्यांचं अपहरण, खून केला ते सर्व त्या समाजाचे नाही. त्यातले भरपूर जे लोक जे आजही मराठा समाजासोबत आहे. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कसं असतं माहिती का, काही काही असतात किडे मकोडे, त्या प्रकारचे ते लोकांनी जे मारलं असेल ना, ते आहेत ते. आणि माझं तर एकच विनंती मी अजितदादा पवार साहेबांना, की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपदापासून टाळावे आणि पालकमंत्रीपदापासून टाळावे. या घटनेला एवढे दिवस उलटून अजून आरोपी सापडत नाही आहेत. ते आरोपी सापडावे किंवा यासाठी पोलिसांवर प्रशासनातून म्हणावा असा दबाव येत नाही अजून, कारण पीडित तर सातत्याने मागणी करतात, एवढे लोक मागणी करतात. मला तर लाज वाटते राव. 210 पहिले 156 होते हिजडे, आता 210 झाले जे आमदार झाले मराठा समाजाचे. कमीत कमी यांनी तरी बोललं पाहिजे या विषयावर. म्हणजे 156चे 210 झाले. यांनी विचार केला पाहिजे, यांनी दबाव टाकला पाहिजे की एवढा मोठा समाज, शांतताप्रिय समाज, या समाजाने कोणालाही आजही विचार करा तुम्ही की आमच्या शेजारी असेल की आमच्या घरात असेल की आमच्या गावात असेल, जे पण कमी समाजाचे लोक आहेत त्यांना कधीच त्रास होत नाही. ते मोठ्या भावाची भूमिका घेतात. त्यांच्या घरात जरी भांडण झालं तर आज मराठा समाजाचे लोक जाऊन मिटवतात. अशा या मोठ्या भावाला त्रास देण्याचं काम हेतू होत आहे. आणि याला जबाबदार फक्त पवार. माझं तर मग दोन्ही पवारांवर फार नाराजी आहे माझी. कारण की ज्यावेळेस पण धनंजय मुंडे साहेबाबद्दल शरद पवार बोलले होते की याला मी कुठून कुठून वाचवलं, कोणत्या कोणत्या गुन्ह्यातून काढलं. अगर त्यावेळेस त्या गुन्ह्यातून नसतं काढलं तर आज ही स्थिती झाली नसती. तर हे जे आहे ना, शरद पवारांचं पाप आहे जे आज बीड जिल्ह्याला भोगतावं लागत आहे. इथे काही गावकरी सुद्धा आहेत. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? इथे ही घटना घडल्यानंतर आरोपी जे आहेत ते बाजूच्याच गावचे आहेत. त्याच्यानंतर त्या बाजूच्या त्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर गावकरी पोलिसांकडे गेलते का? गेलते ना. आज कालमध्ये काय, कारण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी समोर आल्यात. गेलते ना, पण पोलिसांना हेच केलं नाही ना, प्रोसेस केलीच नाही त्यांची. त्यांच्यावरून दबाव होता, कोणाचा दबाव होता? वरून नेत्या लोकांचा दबाव होता त्यांच्यावर. पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आणखी म्हणजे हृदयद्रावक गोष्टी समोर आल्या, की त्यांना कशा पद्धतीने मारलं गेलं किंवा काय. तर त्याच्यामुळे हे प्रकरणाची सेन्सिटिव्हिटी अजून वाढली. आता ह्या विषय ना जितका शांत आहे तेवढंच खूप चांगलं आहे. कारण की यांचे व्हिडिओज वगैरे व्हायरल झाले ना, तर महाराष्ट्राची काय अवस्था होईल ते सांगू शकत नाही. त्यापेक्षा जी शांतता ती चांगली आहे. आणि याला आम्ही मोठे भाऊ म्हणून या गोष्टी काही काही तिथे दाबून ठेवलेल्या आहेत. असं मृत्यू नाही. आणि पुन्हा मी स्टेटस बघतोय की अरे बाप, की बाप तो बाप रहेगा, एक संत्याला मारलं. अरे आपण कोण आहे? आपली परंपरा काय आहे? आपण पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो आपण. आणि असं म्हणजे म्हणजे कसं कसं होऊ शकतं राव? हे माणसं एका प्राणी आहे. अहो जनावराला सुद्धा कळतं, ते माणसाला का बरं कळत नाही? तुम्ही एक लक्षात ठेवा. आपण कोणत्याही व्यक्ती एखादा म्हणजे आता हे बोलूनही मी बोलतो, आपण एखादा बकरा जरी कापला त्याला नडून कापतो राव, त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून. आपण कधी बघितलं का कोणाचं पहिले पाय कापला, हात कापला, पाठीवर मारलं?
हा मी तर म्हणतो की हे जे आरोपी आहेत यांचे सांगडे बाहेर आले पाहिजे, सांगडे. म्हणजे यांना इतकं जेलमध्ये राहिलं पाहिजे की यांनी आयुष्यात विचार केला पाहिजे की यानंतर असा गुन्हा कुठे कोणत्याही समाजाबरोबर नाही झाला पाहिजे. असं जो खून आहे हा कोणाचा झाला नाही पाहिजे. कोणत्याही मी म्हणतो असं जे ना एखादा शत्रू देश मी तर म्हणतो अशा एखादा पाकिस्तानमधली व्यक्ती बी असली त्यासोबत असा त्रास झाला नाही पाहिजे. एवढंच बोलू शकतो. इथे या घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधी आले. अजूनही येत आहेत. आता संभाजीराजे पण येऊन गेले. ते आत्ता काय बोलले? कारण मी आता उशिरा आल्यामुळे ते ऐकलं नाही. पण त्यांची काय भूमिका आहे? तुम्ही बी त्यांच्यासोबत आता होतात. नाही, त्यांची भूमिका आहे की ती म्हणतात की न्याय वगैरे घेऊन देतील आणि बोलणं झालं. ती म्हणतात यासाठी लावायची. पण मला सर्वात चांगली जी भूमिका आवडली असेल ते धस साहेबांची. धस साहेबांची आणि माझं तर म्हणजे बघा राजकीय माझं क्षेत्र नाही. पण अगर कुठेतरी बीड जिल्ह्याला कुठेतरी योग्य न्याय द्यायचा असेल ना तर सुरेश धस सारख्या व्यक्तीला पालकमंत्री केलं पाहिजे. नाही किमान 5 वर्ष कमी कमी 2 वर्ष तरी जोपर्यंत बीड सोडले होत नाही तोपर्यंत त्यांना पालकमंत्रीपद दिलं पाहिजे. राजकीय नाही आहे. मला सुरेश धसशी घेणं नाही, मला कोणाची घेणं नाही. मी फक्त एक सांगतोय की बघा कुठेतरी काही व्यक्तीने भूमिका मांडलेली आज. आणि मला प्रकाश साळुंखे साहेबांचं सुद्धा त्यांचा सुद्धा अभिमान वाटतो की त्यांनी कुटुंबाला आले, भेटले, काही मदतीचं आश्वासन केलं असेल की केलं असेल ते ठीक आहे. मदत नाही भेटली तर काही विषय नाही. पण आज ते कुठे समाजाच्या पाठीमागे आले याचा फार आनंद झाला मला. बघा प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजावर प्रेम केलं पाहिजे. हे पहिलेच केलं पाहिजे. कारण की म्हणतात ना स्वतःच्या आईवर पहिले प्रेम करतं माणूस नंतर शेजाऱ्यांना ओळखतं, काकूंना वगैरे त्या प्रकारे. ठीक आहे सर्व आमचे नातेवाईक असं काही नाही की हा समाज तो समाज सर्व आपण भाऊ बंद आहे. पण एवढा त्रास होत असेल तर माझं तर म्हणणं आहे की म्हणजे मला असं वाटतं जिंदगीच काही कामाची नाही. असं म्हणजे कसं कसं होऊ शकतो आपण असं विचारच कसं करू शकतो. म्हणजे एखाद्या मूवीमध्ये दाखवते मुळशी पॅटर्न सारखा विषय आहे हा. पण इतकं काय विषय आहे का लय अवघड विषय हा. आणि कसं सहन करत असेल बीडकर हे समजू शकत नाही. या सगळ्या घटनेला एक पार्श्वभूमी होती ती म्हणजे शनिवारी जो वाद झाला त्या पवन चक्कीच्या स्थळावरती. तर त्या तुमच्यापैकी कोणी तिथं प्रत्यक्षदर्शी होतं त्या वादाच्या जो वाद घडला तेव्हा? तर तो वाद घडला त्याच्यानंतर हे सगळं झालं होतं. हे वाद आतापर्यंत रोखण्यात येत नव्हते का? सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपर्यंत तो विषय केला. तर इतकी तीव्रता त्या वादांची का होती? म्हणजे ते वाद का होतात सातत्याने? सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी हा मुद्दा आहे की जो सिस्टमचा तुम्ही वापर करताय हे पुरेपूर दुष्कृत्यासाठी किंवा तुमच्या हितासाठी करताय असं ते राजकीय हेतून प्रेरित होऊन हेच कटकारस्थान झालेलं आहे सगळं. याच्यामध्ये माहिती आहे की संबंध तर बीड जिल्ह्याला नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत आहे. याच्यामध्ये 3-3 तास 3.5 तास जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे चाललेला असताना त्याला तुम्हाला माहिती त्याचा परिणाम काय होईल तरी पोलीस या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी येत नाहीत किंवा त्या प्रकरणाचा पाठपुरावा करत नाही. त्याच्यातून आपल्याला माहिती आहे की किती एक सिस्टम राजकीय नेत्याने कॅप्चर केली आहे आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे की त्याचा उपयोग म्हणजे वाईट कारणासाठी किती करून घेतं हे आपल्याला निश्चित या ठिकाणी झालं आहे. ठीक आहे, आज आमच्या समाजाचा माणूस गेला आहे, उद्या तू दुसरा कुणाच तरी समाजाचा झाला आहे. हा आमचा माणूस काय आमच्यासाठी गेलेला नाही, तो दलित बांधवासाठी कुणाच तरी धावून गेलेला होता. आणि त्याचा परिणाम म्हणून हा जर इतकं राजकीय षडयंत्र वापरून आणि जर ही सिस्टम बीड जिल्ह्यामध्ये चालणार असेल तर फार एक वाईट आहे. आणि ही मोठी मराठा समाजाचा संबंध महाराष्ट्रासाठी फार वाईट कृत्य आहे. हे आज बीड जिल्ह्यामध्ये काल परळीत होतं, आज केजमध्ये आलं, उद्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण तर जाईल. तर एक साशंक आहे, मी एक मराठा बांधव म्हणून मी साशंक आहे की इतका समाज मेजर असताना आमचा इतिहास असा आहे की आम्ही दिल्लीपर्यंत या देशासाठी गेलेलो मराठा समाज आहे. तिथं आमच्या अक्षरशः मराठीचे लचके तोडे ना. आज परिस्थिती मोगलशाही नसताना आज लोकशाहीमध्ये सुद्धा संबंध मराठाची ही परिस्थिती, आज आरक्षणासाठी असू द्या, आज अशा वाईट कामासाठी ही परिस्थिती ही पहिली चिंतेची बाब आहे. आणि फार वाईट वाटलं या प्रकरणामध्ये. मी आवर्जून या ठिकाणी पाटील साहेबांना बोलवलं होतं की आपल्याला या ठिकाणी संबंध समाजाला अग्रेसर पुढं राहून चांगलं काम करणं फार गरजेचं आहे. आणि आमच्या स्थानिक नेतृत्वाने याच्यामध्ये एक थोडासा पुढाकार घेऊन कुठंतरी आमची बाजू घेतली. त्याच्यामुळे मी खरंच मनोमन त्यांचं एक आभार व्यक्त करतो. प्रकाश सोळंके असतील, सुरेश अण्णा धस असतील, सगळ्या टीमनं या ठिकाणी येऊन या परिवाराने केले. मी सर्वांची आमच्या मराठा समाजाच्या वतीने मी संतोष अण्णांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि पुढं भविष्यात आमच्या समाज याचा असा कधी प्रसंग येऊ नये अशी या ठिकाणी या समाजकर्त्यांना विनंती करतो. संतोष देशमुख यांच्याविषयी परिसरातलेच काय सगळीकडचे लोक सांगतात की त्यांचा स्वभाव असा होता की ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते कायम सोबत घेऊन चालायचे. त्यांच्या मनात असे गडतट कधी नव्हते. पण हे हाणामारीचे जे विषय होते, शनिवारी जो विषय झाला ते त्याआधी कधी घडलं होतं का? आणि त्यांनी तो विषय मिटवल्यानंतर परत तो कसा काय चिघळला एवढा? विषय हा चिघळण्याचा मुद्दा जो आहे साहेब एकाच क्रायटेरिया भोवती फिरतो. तो म्हणजे ही जी खंडणी असेल किंवा हे प्रकरण सातत्यानं चालू राहतात, परंतु इतक्या टोकाचे निर्णय घेणं
आणि ह्या एकाच व्यक्तीविषयी तुम्ही पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे हा विषय कोणत्या नेत्याभोवती फिरतो ते. त्याच्यामुळं हा अन्याय अत्याचार फक्त तिथून फिरतो, बाकी कुणाचा त्रास नाही. 15 वर्षे एखादा सरपंच जर सत्तेत राहत असेल त्याचं लोकमत किती आपण याचा विचार केला पाहिजे. इतकी दुश्मनी ते असं बाजूच्या लोकांना का असावी हाही प्रश्न आहे. फक्त याच्यावरती जे कारण आहे हे दहशतीचं कारण आहे, खंडणीचं कारण आहे आणि पैशापाशी हा मुद्दा या राजकीय लोकांच्या आशीर्वादाने चालतो. बस. तर इथली परिस्थिती, इथल्या लोकांच्या भावना तुम्ही पाहिल्या. रोज हजारो लोक इथे भेट देत आहेत. लोकप्रतिनिधी इथे भेटून जात आहेत. संभाजीराजे आत्ताच भेटले. रमेश पाटील इथे आलेत आणि अनेक तरुणांच्या या भावना आहेत की तातडीने न्याय मिळावा, जस्टिस इज ड्यू असं सगळे म्हणत आहेत. त्यामुळे सर्व आरोपी पकडले जातील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया.